So here we are. ठीक आहे. तर मला सांगा एकच क्वेश्चन सिंपल. डेव्हऑप्स तुम्ही का बरं सिलेक्ट केलेलं आहे स्वतःच्या करिअरसाठी? सिरियसली याचा आन्सर तुम्हाला तुमच्याकडे आहे ऑलरेडी. फक्त त्याला प्रॉपरली फ्रेश करा. का बरं डेव्हऑप्स सिलेक्ट केलंय? निकिता ना? तुमचं नाव काय? प्रतीक्षा. येस. डेव्हऑप्स का बरं सिलेक्ट केलंय तुम्ही तुमच्या करिअरसाठी? की हा येस डेव्हऑप्स मध्ये मला करिअर बनवायचं आहे. काही स्पेसिफिक रिझन? ग्रॅज्युएशन कशात झालंय? कम्प्युटर सायन्स. ओके. तुम्हाला बहुतेक प्रोग्रामिंग नॉलेज असेल. ठीक आहे. मग प्रोग्रामिंग नॉलेज असताना मग तुम्ही डेव्हऑप्स का बरं सिलेक्ट करताय? तुम्ही का बरं करताय? बघा तुमचं माइंड क्लिअर असायला पाहिजे की आपण डेव्हऑप्स करतोय तर डेव्हऑप्स का बरं करतोय. ठीक आहे. येस ऑनलाईन मध्ये कोणी? Yes, sir. DevOps is a combination of two parts, like development and operation. So it is a big opportunity and हा. long-term opportunity, long-term goal. So we can decide it लॉंग for टर्म long-term goal. अपॉर्च्युनिटी. ओके. आणखी? So basically, I am a backend developer. So I want to know after the creation of my application, uh, after the testing and the how can it does it work? राईट करेक्ट. सो आफ्टर रायटिंग अ कोड, व्हॉट आफ्टर दॅट? राईट. की एकदा आपण कोड लिहिलाय application साठी किंवा वेबसाईट साठी, त्यानंतर काय होतं ऍक्च्युली? सो डेव्हलपर्सला क्युरियोसिटी असेल की यार कसं काम होतं नंतर, की आम्ही कोड लिहितोय बट त्यानंतर ना काय काम होतं. ते एक सचिनचं खूप छान पॉइंट आहे इथे, की त्यांना माहिती करायचं आहे की ऍक्च्युली काय होतं नंतर. की त्यांनी जर कोड लिहिलाय तर कोड नंतर काय होतं, कसं डिप्लॉय होतं, आणि एक अप्लिकेशन कशी ऍक्सेस करू शकतो आपण. मे बी त्यांना बहुतेक बेसिक पूर्ण नॉलेज असेल, बट इन डेप्थ त्यांना बघायचं असेल. ठीक आहे. आणखी? त्यांचा बात ओके आहे. हा, त्यांना पॅकेज पण वाढवायचं असणार आहे हे पण कन्फर्म आहे. नेक्स्ट, एनीवन एल्स? सो बघा डेव्हऑप्स आपण का बरं सिलेक्ट करतोय? मी का बरं सिलेक्ट केलं ते मी आधी सांगतो. सर्वात आधी मला कोडिंग मध्ये नॉलेज म्हणजे इंटरेस्ट नव्हता. मी ट्राय केलं. जावा, एच टी एम एल, सी एस एस यावर स्वतः मी वेब पेजेस पण बनवलेले आहेत. ठीक आहे. बट मला असं जाणवलं की यार यामध्ये मला इंटरेस्ट तेवढा येत नाहीये. मी ऍक्च्युली इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर. ठीक आहे. कोडिंग लर्न करायला सुरुवात केली तर कोडिंग लर्न करताना मला असं समजलं की मला ते तेवढं ग्राफ्स होणार नाही. आणि इवन ते टाइम कन्झ्युमिंग जास्त आहे, कारण तिथे जेवढं तुम्ही लिहायला सुरुवात करणार कोड तेवढा जास्त क्रिटिकलनेस वाढत जातो, है ना. भरपूर सारे वेगवेगळे टर्म्स वाढत जातात. तर मला त्यामध्ये इंटरेस्टच नव्हता. ट्राय केलं बट नाही जमलं. ठीक आहे. कोडिंग जमत नाही हे समजलं. मला मला स्वतःला सेल्फ आयडेंटिफिकेशन म्हणतात ना, ते करायचं असलं. ठीक आहे, ते झालं. बट माझा इंटरेस्ट कुठे होता मग? तर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक्स पासून मी सुरुवात केली. त्यानंतर मला समजलं की डेव्हऑप्स आहे. डेव्हऑप्स मेथडॉलॉजी आपण यूज करू शकतो, अप्लिकेशन डिप्लॉय करू शकतो विदाउट कोडिंग नॉलेज. सो ज्यांना पण कोडिंग मध्ये इंटरेस्ट नाही आहे किंवा कोडिंग मध्ये तेवढं काय हँड्स ऑन नाही आहे, ते तुम्ही डेव्हऑप्स वर जाऊ शकता. त्यामध्ये खूप लेस कोडिंग म्हणजेच काय, सिंपल फाईल्स लिहायचे असतात, कॉन्फिगरेशन फाईल्स, आणि यू कॅन इझिली डिप्लॉय युअर अप्लिकेशन ऑन क्लाउड और एनी अदर प्लॅटफॉर्म. माझा हा एक बेनिफिट आहे. आणि फ्युचर, फ्युचर काय आहे? सो डेव्हलपर सोबत नेहमी एक डेव्हऑप्स इंजिनियर किंवा क्लाउड इंजिनियर लागणार म्हणजे लागणार. डेव्हलपर स्वतः सगळ्याच गोष्टी करू शकणार नाहीये. ठीक आहे. कारण जर तो करतोय तर ऍज अ एक्स्ट्रा वर्क तो करतोय, आणि ते पॉसिबल होत नाही. त्यामुळे क्लाउड इंजिनियर आणि डेव्हऑप्स इंजिनियर, ज्याला
कम्प्लीट नॉलेज आहे तुमच्या क्लाउडचं आणि हाऊ इंटिग्रेशन वर्क्स, हाऊ डिप्लॉयमेंट वर्क त्याचं नॉलेज असेल. आणि आणखी एक टर्म, इथे कम्प्लीट ऑटोमेशन चालतं डेव्हऑप्स मध्ये. ठीक आहे, तर याचा जो फ्युचर आहे तो फ्युचर खूप ग्रास्पिंग आहे, इन्क्रीजिंग आहे. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती असेल एआय, एआय पण येतोय ना, ऍक्च्युली चालू आहे. तर जर एआय वर एखादा व्यक्ती काम करेल तर तो सर्वात आधी कोण असेल? डेव्हऑप्स इंजिनियर असेल. का बरं असं म्हणतोय? ठीक आहे, कारण तो डेव्हऑप्स इंजिनियर ऑलरेडी मल्टिपल टूल्स यूज करून ऑटोमेशन क्रिएट करतोच आहे. तर त्याला एआय ग्रास्प करायला जास्त वेळ लागणार नाही. एआय तर त्याच्यासाठी आणखी इझी काम होणार, की जे काम त्याला करायचं आहे ते आणखी इझी वेने करू शकेल तो. तर एआय वर जर वर्क करणार तुम्ही तर ऍज अ डेव्हऑप्स इंजिनियर खूप लवकर चान्स मिळेल. तुम्ही त्या स्किल सेट ग्राफ्स लवकर करू शकणार. ओके. असं नाहीये की सॉफ्टवेअर इंजिनियर नाही करणार, सॉफ्टवेअर इंजिनियर्स पण मल्टिपल एआय टूल्सचा यूज करताय. ठीक आहे, तर त्याला सुद्धा ते हेल्पफुल आहे. कोडिंग करायची असेल तर कोडिंग आता मॅक्झिमम एआय थ्रू करून घेतली जाते. ठीक आहे, लाईन बाय लाईन कोड डेव्हलपर्सला लिहायची गरजच पडत नाही आता. जस्ट प्रॉम्प्ट टाका, तुम्हाला पूर्ण कोड मिळून जाईल. बट जे इंटिग्रेशन्स करायचे आहे ते पॉसिबल होणार नाही एआय थ्रू. तो गाईड करेल, बट करावं आपल्याला लागणार आहे. तर डेव्हऑप्स इंजिनियर नेहमी मार्केटमध्ये असणार म्हणजे असणार. ठीक आहे, तर हा एक आहे. आणखी पॅकेज, स्टार्टिंग सॅलरीज असते आपली 5 to 6 पासून सुरुवात फ्रेशरलाच. ठीक आहे, कधी कुणाला कमी मिळू शकते ऍज पर द कंपनीज, काय म्हणतात त्याला, बजेट. ठीक आहे, कंपनीच्या बजेटनुसार कुठली कंपनी कमी पण देऊ शकते, ते तर त्यांचा प्रश्न आहे. बट मिनिमम जे असतं ते 5 अँड प्लस असेल. ठीक आहे, आणि इथे एवढी कॅपॅसिटी आहे की तुम्ही जर 2-3 वर्षाचा जरी एक्सपिरियन्स घेतलाय त्यानंतर तुम्ही तुमच्या पॅकेजला डबल करू शकता. ठीक आहे, नॉट 30 और नॉट 40 नॉट 50, बट डायरेक्टली 100% हाईक वर तुम्ही स्विच करू शकता. ठीक आहे, एवढी व्हॅल्यू आहे डेव्हऑप्स इंजिनियर्सची. येस, ऑल्सो द सॉफ्टवेअर इंजिनियर्स. ठीक आहे, बट तेवढा एक्सपिरियन्स असायला पाहिजे मग. सो पर्सनली मी सांगतो, मला काय होतं, फ्युचर, पॅकेज आणि माझा इंटरेस्ट, या तिन्ही टर्म्स एकत्र काम मी विचार केला, देन त्यानंतर ना मी डेव्हऑप्सला सिलेक्ट केलं. कळलं? आता तुम्हाला तो तुमचा इंटरेस्ट आणि तुम्ही का बरं सिलेक्ट केलेला आहे ते सांगायचंय. ट्राय करा. एनिवन? प्रतीक्षा, युअर नेम? सृष्टी, रुपाली, सांगा. येस, ऑन डिमांडिंग आहे. आणखी? येस, ओव्हरऑल सगळं आता कशावर आहे? क्लाउडवर आहे आणि मल्टिपल टूल्स आता यूज केल्या जातात ऑटोमेशन साठी, तर ते एक बेनिफिट आहे. आणखी? ठीक आहे, आता तुम्ही डेव्हऑप्स तर सिलेक्ट केलेलं आहे, पण डेव्हऑप्स ऍक्च्युली कसं काम करतं ते बघू आपण. काय असते डेव्हऑप्स मध्ये? मी काल थोडी इन्फॉर्मेशन दिली होती लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला, की ऍक्च्युली काय असते, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल असते. ठीक आहे, तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल ही काय आहे आणि आपण काय करणार आहोत ते एकदा बघू. मोस्ट ऑफ द तुम्हाला माहिती असेल की ऍक्च्युली सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल काय आहे, कारण तुमचं कम्प्युटर सायन्स झालेलं आहे किंवा कम्प्युटर रिलेटेड सगळे कोर्सेस झालेले असणार आहे. मॅक्झिमम लोकांचं एमसीए बीसीए असं झालेलं आहे, है ना? मे बी कोणी असू शकतो जो नॉन आय टी आहे, त्याच्यासाठी सिंपल करू आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल काय असते. तर काल मी तुम्हाला एक छोटी डायग्राम दाखवत होतो. काय असते हे? तर हे आहे आपलं ऍक्च्युली सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या फेजेस. करेक्ट आहे? नॉर्मली तुम्ही काय लर्न केलं आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये, लाईफ सायकल मध्ये? करेक्ट. बट काय असतात स्टेजेस? येस, रिक्वायरमेंट गॅदरिंग, त्यानंतर स्टार्ट वर्किंग ऑन इट, देन आफ्टर दॅट बिल्ड द पॅकेज,
then try to test it, then try to deploy it. Correct है? And even after deploying, you have to monitor the complete process or complete application and the resources. You know, कारण जोपर्यंत ते करणार नाही आपण, तोपर्यंत अप्लिकेशन व्यवस्थित चालतीये नाही चालतीये त्याच्यात काही इश्यू आहेस का ते माहित होणार नाही. लेट्स कन्सिडर करा तुम्ही एक सिम्पलचा हॉटस्टार किंवा कुठलीही एक अप्लिकेशन Amazon.com कुणीतरी विचार केला असेल त्याच्यासाठी काय लागणार, त्या गोष्टी कॅप्चर केल्या असेल, एका नोट पेपरवर लिहिलेलं असणार आहे, त्याची प्लॅनिंग केली असणार आहे, बरोबर. तर ही एक प्रोसेस झाली सॉफ्टवेअर क्रिएट करण्याची पहिली प्रोसेस, की सगळ्या रिक्वायरमेंट्स गॅदर करा, प्लॅनिंग करा. ठीक आहे. देन स्टार्ट वर्किंग ऑन इट, मीन्स स्टार्ट रायटिंग कोड फॉर द अप्लिकेशन. ठीक आहे. जे की कुणाचं काम असणार आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपरचं काम असणार आहे. देन आफ्टर दॅट मी येस, सॉफ्टवेअर क्रिएट होतो तर सिंगल फाईल मध्ये कधीच होत नाही, तुम्हाला पण आयडिया असेल. ठीक आहे. ज्यांना आयडिया नाहीये त्यांच्यासाठी, की येस सॉफ्टवेअर काय असतो तर मल्टिपल फाईलचा एक सिंगल कॉम्बिनेशन असतो, ज्यामध्ये तुमचं इंडेक्स डॉट HTML, CSS, जावा अँड जावा स्क्रिप्ट, स्प्रिंग बूट असे भरपूर साऱ्या गोष्टी यूज केल्या जातात. ठीक आहे. तर ह्या सर्व जेव्हा ऍट अ टाइम काम करणार तेव्हाच तुमची एक अप्लिकेशन ऍक्च्युली चालते. अप्लिकेशन आपण इन्स्टॉल करतो तर त्यामध्ये ऍक्च्युली पॅकेज असतो. आपल्या मोबाईलमध्ये पण जरी तुम्ही बघितलं तर एखाद्या फोल्डरमध्ये त्याचा पूर्ण कम्प्लीट पॅकेज इन्स्टॉल असतो. सगळ्या डिपेंडन्सीज, लायब्ररीज, फाईल्स, इमेजेस, ऑल एव्हरीथिंग. आणि ते ऍट अ टाइम काम करतात म्हणून आपली अप्लिकेशन किंवा वेबसाईट चालते. ठीक आहे. तर कोडिंग लिहिली पूर्ण भरपूर साऱ्या फाईल्स, बट त्याचा तो जो पॅकेज क्रिएट करायची प्रोसेस आहे त्याला आपण बिल्डिंग म्हणणार. त्यामध्ये पण आपल्याला मल्टिपल टूल्स यूज करावे लागतात. वेगवेगळे टूल्स असतात वेगवेगळ्या लँग्वेजसाठी. ठीक आहे. ते आपण बघू. बिल्डिंग झाल्यानंतर ना आपण काय करतोय त्याला तर ऍक्च्युली टेस्ट करतोय. टेस्ट करणे म्हणजे काय करणे, की जो काही आपला कोड लिहिलेला आहे तो प्रॉपर आहे का, त्याच्यामध्ये काही इश्यूज आहेत का, तो कंपाईल करा, त्यामध्ये बग्स आहेत, त्याच्यामध्ये काही डुप्लिकेट आहे, कोड आणखी किती छोटा करू शकतो आपण. म्हणजे 1000 लाईन्स असेल तर त्याला ऍटलीस्ट आपण 800 लाईन्स पर्यंत घेऊन येऊ शकलो पाहिजे. तर ह्या सगळ्या टर्म्स आपण त्या टेस्टिंग मध्ये करतो. ठीक आहे. देन त्यानंतर क्वालिटी अनालिस्ट, की येस अप्लिकेशन रेडी झाली आहे, टेस्ट झाली आहे. देन त्यानंतर ऍक्च्युअल युजर इंटरफेस कसा दिसायला पाहिजे, कसा होईल ते काम, ते बघितलं जाईल. ठीक आहे. देन इथे मॅनेजर काय करतो, देन अप्रुव्हल देतो, की येस हा आपला अप्लिकेशन व्यवस्थित आहे, आपण काय करायचं आता याला लाईव्ह करायला सुरुवात करायची. लाईव्ह करणे समजलं तुम्हाला. ठीक आहे. देन त्यानंतर डिप्लॉयमेंट. आता डिप्लॉय करणे म्हणजे काय करणे, तर डिप्लॉय मीन्स एखाद्या मशीनवर त्याला इन्स्टॉल करणे जिथून आपण त्याला कंटिन्युअसली ऍक्सेस करत असणार. ठीक आहे. कंटिन्युअसली आपण ऍक्सेस करत असणार. तर आता ते कुठे पण असू शकते, एक तर तुमच्या लॅपटॉपवर असू शकते. तुम्ही लिनक्स मशीन इन्स्टॉल केलेली आहे, कशावर केली, व्हर्च्युअल बॉक्स मध्ये केली ना. तर एक विंडोज मशीन आहे, विंडोजच्या मशीन मध्ये तुम्ही व्हर्च्युअल बॉक्स इन्स्टॉल केलाय, त्यामध्ये लिनक्स मशीन आहे, आणि ती लिनक्स मशीनच्या आतमध्ये तुम्ही काय केलंय, एक अप्लिकेशन इन्स्टॉल केलेली आहे. आणि जर तुम्हाला ऍक्सेस करायचं असेल तर तुम्हाला ऍक्च्युली त्याचा आयपी ऍड्रेस वगैरे लागेल, बरोबर. आयपी ऍड्रेस लागेल, आयपी ऍड्रेस वरून तुम्ही काय करणार त्याला ऍक्सेस करणार. हा, ते नंतरची टर्म्स आहेत ज्याला तुम्ही डोमेन असाइन करणार, राऊट 53 लावणार. ठीक आहे. राऊट 53, लोड बॅलन्सर, ऑटो स्केलिंग, ह्या सगळ्या टर्म्स इम्प्लिमेंट करणार. का बरं करणार, अप्लिकेशन हाय अवेलेबिलिटी. ठीक आहे, की कधीही ती डाऊन नको जायला. त्यामध्ये सीपीयू 80% झाला तर त्याला एक आणखी एक ऑटो स्केल व्हायला पाहिजे, लोड बॅलन्स व्हायला पाहिजे, ह्या टर्म्स तुमचे क्लिअर असायला पाहिजे. ठीक आहे. अप्लिकेशनची हाय अवेलेबिलिटी. तर हे सगळ्या प्रोसेस कुठे होणार आहे, तर तुमच्या डिप्लॉय मध्ये होणार आहे. ठीक आहे. आता एका मशीनवर, एका विंडोजवर किंवा लिनक्स मशीनवर तुमची अप्लिकेशन रनिंग मध्ये तुम्ही इन्स्टॉल केलेली आहे, रनिंग मध्ये आहे. बट आता ती ऍक्च्युली जेव्हा तुमच्या मोबाईलमध्ये येते किंवा कोणी ऍक्सेस करतोय तर त्यामध्ये काय इश्यूज आहेत तुम्ही बघितलं असेल. हॉटस्टार किंवा असे जे स्ट्रीमिंग अप्लिकेशन्स आहेत आधी खूप बफर करायचे, करायचे ना.
किंवा क्रॅश होऊन जायचे. आठवतं? आता होतं का? नाही होत. ऑनलाईन सर्वांना आवाज येतोय ना? हो सर, क्लिअर. ओके. आणि मी जे काही वर्ड्स यूज करतोय ते प्रॉपर समजतंय सर्वांना? सचिन बरोबर बोलतोय मी? Yes, sir. ओके. थँक्यू. ठीक आहे. तर एकदा ऍप्लिकेशन आपली डिप्लॉय झाली की त्यानंतर आपलं मेन काम असतं त्या ऍप्लिकेशनला ऑब्झर्व करणे. ठीक आहे. ऑब्झर्व करणे. ऍप्लिकेशन दिवसेंदिवस काय असायला पाहिजे? इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे, अपडेट व्हायला पाहिजे. त्यामध्ये जर इश्यू असेल तर ते सॉल्व्ह व्हायला पाहिजे. तुम्ही बघितलं असेल हॉटस्टार विराट कोहली खेळायला येतो, सडनली व्ह्युअर्सची संख्या वाढते. मग अशा टाइमात अप्लिकेशन डाऊन पण गेली आहे, भरपूरदा गेलेली आहे. जर तुम्ही 5-6 वर्ष आधी जर गोष्ट केली तर अप्लिकेशन डाऊन पण जायच्या. बफर असा यायचा, बफर बफरिंग बफरिंग बफरिंग. ठीक आहे. किंवा क्रॅश होऊन जायचं हॉटस्टार वगैरे. पण आता होतं का? आता तर तो मिलियन्स ऑफ ट्रॉफिक हँडल करतो. का बरं? कारण हे कंटिन्युअसली ऑब्झर्वेशन, त्यामध्ये येणारे इश्यूज ते रेग्युलर मॉनिटर केल्या जातात, ऑब्झर्व केल्या जातात आणि त्यावर सोल्युशन्स काढल्या जातात. आणि ते असते तुमच्या अप्लिकेशन मागे अप्लिकेशनला सक्सेस करण्याची प्रोसेस, सक्सेसफुल बनवण्याची प्रोसेस. ठीक आहे. तर या पद्धतीने ऍक्च्युली एक कम्प्लीट सॉफ्टवेअर क्रिएट होतो. आणि यामध्येच आता ऑटोमेशन आणि ऑल अदर थिंग्स आपण जे करतोय, डेव्हऑप्स कसं इम्प्लिमेंट करायचं ते आपण बघणार आहोत. कळलं? तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलचा पूर्ण कॉन्सेप्ट आला लक्षात? ठीक आहे. ओके. मग आता डेव्हऑप्स मध्ये आपल्याला काय करायचं आहे? डेव्हऑप्स मध्ये आपल्याला काय करायचं आहे? तर हे आहे काय डेव्हऑप्स हे पण आपल्याला माहिती करायला लागेल ना, बरोबर? असंच आपण काय डेव्हऑप्स काहीतरी आहे आणि चाललो आपण लर्न करायला, असं होईल का? नाही. तर त्यामध्ये आता ऍक्च्युली डेव्हऑप्स मध्ये काय करावं लागेल? तर हे जे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल आहे यांना काय केलं जातं? 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं जाते. या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटला काय केलं जातं? 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं जातं. एक पार्ट दिला जातो सॉफ्टवेअर इंजिनियरला, दुसरा पार्ट दिला जातो क्लाउड इंजिनियरला. क्लाउड इंजिनियरला ऑपरेशन इंजिनियर पण म्हणतात, किंवा त्याची जी टीम असते त्याला ऑपरेशन टीम म्हणतात, आणि दुसरी जी सॉफ्टवेअर वाली टीम असते, सॉफ्टवेअर डेव्हलपर वाली, त्यांना डेव्हलपमेंट टीम म्हणतात. कोणती टीम म्हणणार? डेव्हलपमेंट टीम म्हणणार. ठीक आहे. तर आय टी कंपनीमध्ये 2 टीम असणार म्हणजे असणार. कोणत्या? एक डेव्हलपमेंट टीम आणि दुसरी ऑपरेशन टीम. आणि ह्या दोघांचं पण नॉलेज ठेवण्यात, दोघे पण जे काही टूल्स यूज करतात यांचं नॉलेज असणारा व्यक्ती म्हणजेच कोण? डेव्हऑप्स इंजिनियर. ठीक आहे. डेव्हऑप्स इंजिनियर जे टूल्स यूज करतोय, मल्टिपल टूल्स यूज करतोय, इवन ही नो हाऊ टू यूज AI. सो इवन इफ एखादा डेव्हलपर अबसेंट आहे तरी तो छोटे मोठे इश्यू सॉल्व्ह करायची कॅपॅसिटी ठेवतो, कारण AI माहिती आहे त्याला. ठीक आहे. हा. इवन आपला जर सॉफ्टवेअर इंजिनियर डेव्हऑप्स टूल्स बद्दल जर नॉलेज ठेवत असेल तर तो सुद्धा हे काम करू शकतो. ठीक आहे. तर आता हे जे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल आहे यांना 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केले. 2 टीम्स, कोणत्या कोणत्या टीम्स? एक ऑपरेशन टीम आणि एक डेव्हलपमेंट टीम. तर ह्या डेव्हलपमेंट टीम्स मध्येच काम होईल तुमच्या SDLC वर. राईट. हा. तर डेव्हऑप्स इंजिनियर साठी लागणारी प्री काय असेल? मी स्टार्टिंगलाच पहिला पॉईंट बोललो की तुम्हाला लिनक्स आणि AWS माहिती पाहिजे. ठीक आहे. त्याशिवाय तुम्ही डेव्हऑप्स बद्दल प्रॉपर अंडरस्टँडिंग करू शकणार नाही आहात. का? कारण CLI हे कमांड आपल्याला चालवावं लागणार, लिनक्स असणार. देन क्लाउड वर काम करायचं आहे, अप्लिकेशन डिप्लॉय करायची आहे, तर क्लाउड असायला पाहिजे. कुठलाही असू दे, AWS असला पाहिजे असं नाही की कुठलाही असला तरी चालेल, बट क्लाउड असला पाहिजे. सो हिअर सी, DevOps इंजिनियर, डेव्हलपमेंट प्लस ऑपरेशन. सो कंबाईन वर्ड बनलेला आहे कोणता? DevOps इंजिनियर. ठीक आहे. हा. तर याला लागणारे प्रिरिक्विजिशन्स लिनक्स आणि क्लाउड. लिनक्स
आता लिनक्स हा सेपरेट तुम्ही यूज नाही करणार आहात. कुठे यूज करणार आहात ते? क्लाउड मध्ये यूज करणार आहात. AWS झालाय तुमचं. EC2 इन्स्टन्स कसा क्रिएट करायचा तुम्हाला माहिती आहे. ऑटो स्केलिंग कशी लावायची, लोड बॅलन्सर कसं लावायचं, त्याला हाय अवेलेबिलिटी कशी द्यायची, ते सगळं तुम्हाला माहिती आहे. गुड. देन दोन टीम्स, डेव टीम आणि ऑपरेशन टीम. तर हे जे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल आहे याला आपण डिवाइड केलं आता दोन टीम मध्ये. तर डेव्हलपमेंट टीम मध्ये कोणते कोणते पार्ट्स येतात? ठीक आहे. तर पहिला कोडिंग करणे. सॉफ्टवेअर इंजिनियर काय करणार? कोडिंग करणार. कोडिंग केल्यानंतर त्याचा काय करणार तो? पॅकेज क्रिएट करणार. ठीक आहे. हा, हे डेव्हलपरच्याच हाताखाली असेल, पॅकेज क्रिएट करणे. ठीक आहे. देन त्यानंतर टेस्टिंग करणे. मोस्ट ऑफ द टाइम टेस्टिंग डेव्हलपर करून टाकतो, छोटी मोठी असेल तर. बट एक डेडिकेटेड टीम असते, सॉफ्टवेअर टेस्टिंग टीम. माहिती असेल, मार्केटमध्ये पोझिशन्स पण असतात, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. टेस्टिंगचे कोर्सेस पण लावले जातात, है ना? हा. का? कारण त्याच्यासाठी टेस्टिंगसाठी भरपूर सारे टूल्स पण येतात. त्यापैकीच आपण बघणार एक सोनार क्यूब जो टूल आहे तो. ठीक आहे. तर टेस्टिंग मध्ये काय होणार आहे हे कळलं तुम्हाला. ठीक आहे, आपण ऑलरेडी डिस्कस केल्या त्या गोष्टी. देन QA. ओके, गुड. बट आता यामध्ये का बरं आपण डेव्हऑप्स इम्प्लिमेंटेशन करतोय इथे? तर इथे बघा, हे सगळ्या टर्म्स काय होत आहे, मॅन्युअल प्रोसेसमध्ये होत आहे. जर प्रिव्हियस गोष्ट केली, आपण खूप वर्ष आधीची गोष्ट केली, तर काम व्हायचं मॅन्युअल प्रोसेसने. कसं व्हायचं? मॅन्युअल प्रोसेसने. डेव्हलपर कोड लिहिणार, थाउजंड्स ऑफ लाईन एका दिवसाला लिहिणार, त्याला तेवढा टाइम लागणार, है ना? टाइम लागल्यानंतर तो पॅकेज कधी बिल्ड होणार माहिती नाही. देन त्यानंतर त्याला पण टाइम लागेल. देन टेस्टिंग टीमला तो जो पॅकेज पाठवलेला आहे तो टेस्टर त्यावेळेस झोप काढतोय किंवा सावल्या घाट फिरायला गेलाय. तर तो टेस्टिंग करेल का त्या टायमाला? नाही. मग मग तो येणार तिकडनं वापस. देन त्यानंतर काय करणार? टेस्टिंग करणार. टेस्टिंग केल्यानंतर त्याने जेव्हा कोडरला पाठवलं की यार काही इश्यू आहे, टेस्टिंग केली आहे मी, काही इश्यू आहेत, तेव्हा टेस्टर फिरायला गेलाय. तर हे इश्यूज यायचे, प्रॉपर कन्व्हर्सेशन होणार नाही. देन टाइम ड्युरेशन, असे भरपूर सारे इश्यूज होते त्यामध्ये. कोलॅबरेशन मेन पार्ट होता. ठीक आहे. तर हे सगळे मॅन्युअल प्रोसेसमुळे इश्यूज झालेत. देन त्यामध्ये आता आपण ऑटोमेशन्स लावतोय, अँड दॅट्स द मेन पार्ट ऑफ युअर डेव्हऑप्स. ठीक आहे. हा. तर आता इथे बघा, आपण काय करतोय, तर टूल्स यूज करतोय ऑटोमेशन साठी. गिटहब यूज करणार आपला सोर्स कोड मॅनेज करण्यासाठी. ओके. सोर्स कोड मॅनेजमेंट म्हणतात त्याला. तुमचा सोर्स कोड तुम्ही जो लॅपटॉप मध्ये लिहिताय तो कोड तुम्ही प्रॉपरली काय करणार, मॅनेज करणार, त्याची व्हर्जन बाय व्हर्जन ट्रॅक करणार. आता व्हॉट इज मीन बाय व्हर्जन हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. देन त्यानंतर बिल्ड करण्यासाठी पण टूल यूज होईल, कोणता? मेवन. जर जावा बेस्ड आहे तर मेवन, ग्रेडल. आणखी जर पायथन बेस असेल किंवा नोड.js असेल तर वेगवेगळे टूल्स आहेत मार्केटमध्ये. ठीक आहे. देन टेस्टिंग मध्ये सुद्धा एक टूल यूज होईल, कोणता? सोनार क्यूब टूल. ओके. तर हे टूल जे यूज होतात हे मॅन्युअल प्रोसेसने होतात. आता यांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये ऑटोमेशन कसं क्रिएट करायचं? जसं की कोड जसा इथे गिटहब मध्ये आला आहे तसाच तो लगेच कशाला मेवन कडे जायला पाहिजे. मेवनने त्याला पॅकेज कन्वर्ट करायला पाहिजे आणि लगेच ते कुठे जायला पाहिजे? सोनार क्यूब कडे जायला पाहिजे. तर हे सगळ्या टूल्सचं इंटिग्रेशन आपण एका टूल मध्ये देणार, ते म्हणजे कोणतं? तर जेनकिंग्स. आणि याला म्हटलं जातं CI/CD टूल. कोणतं टूल? CI/CD टूल. ठीक आहे. तर हा मोस्टली डेव्हलप्स इंजिनियरचा मेन काय म्हणतात त्याला, मेन कॉन्सन्ट्रेट पॉइंट म्हटलं जाईल, ज्यामध्ये तुम्ही काय करणार, मॅक्झिमम इंटिग्रेशन्स मल्टिपल टूल्सला एकत्र करून ठेवणार, की ते एकमेकांसोबत कम्युनिकेट इझिली व्हायला पाहिजे. डेव्हऑप्स सॉरी सॉफ्टवेअर कोड लिहिल्यानंतर बिल्ड व्हायची वाट पाहायची गरज नाही, वेट करायची गरज नाही. देन नो नीड टू वेट फॉर टेस्टिंग ऑल्सो.
and no need to wait to release the code, the package. ठीक आहे. हा, आता हा टूल यूज केल्यानंतर काय होणार, तर हे सगळे एकमेकांसोबत इंटिग्रेट होणार. हे जे टूल्स आहेत ते एकमेकांसोबत काय होणार, इंटिग्रेट होणार. जसं सोर्स कोड अवेलेबल झालाय तसंच ते कसं काय होईल, मेवनने बिल्ड होणार. लगेच ते कुणाकडे जाणार, सोनारक्यूब कडे जाणार, लगेच ते टेस्ट होणार अँड देन फर्दर प्रोसेस. तर हा जो पार्ट इकडे करतो आपण, याला कंटिन्युअस इंटिग्रेशन पार्ट म्हणतो. समजलं. देन त्यानंतर ऑपरेशन टीम कडे तो पॅकेज येतो. ठीक आहे. ऑपरेशन टीम कडे तो पॅकेज येणार. देन ऑपरेशन टीम काय करणार, डिप्लॉईंग प्रोसेस स्टार्ट करणार. डिप्लॉय तो करणार कशावर, तर क्लाउडवर करणार. AWS EC2 इन्स्टन्स वर करू शकतो. ठीक आहे. बट मॅक्झिमम तुम्हाला दिसेल की हे यूज केलं जातात कंटेनर्स मध्ये. काय आहे कंटेनर्स ते तर नंतर ना, आता काही विचार करू नका, नंतर ना बघणार आहोत आपण. ठीक आहे. हा, तर सध्या तुम्ही कन्सिडर करा कुठे होणार आहे, क्लाउडवर होणार आहे. आणि जर त्यासाठी टूल्सची गोष्ट केली तर ते काय असणार आहे, डॉकर कुबरनेटिस असणार आहे. ओके. आता डॉकर काय, कुबरनेटिस काय ते बघू आपण जेव्हा स्टार्ट करू तेव्हा. फक्त लक्षात ठेवा सध्या. ओके. यांच्या हेल्पने काय होणार, तुमचा ऍप्लिकेशन रनिंग मध्ये येणार. रनिंग मध्ये आल्यानंतर जर तुम्हाला त्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल, जसं EC2 इन्स्टन्स आहे, बट EC2 इन्स्टन्स आपल्याकडे 10 आहेत. ठीक आहे. आणि 10 EC2 इन्स्टन्स वर ऍट अ टाइम यू वॉन्ट टू डिप्लॉय वन application or change some configuration. ठीक आहे. त्या टायमाला काय होईल, तर त्या टायमाला आणखी एक टूल यूज होईल कॉन्फिगरेशन करण्यासाठी. तो म्हणजेच कोणता, Ansible. कोणता टूल यूज होणार, Ansible. म्हणजेच जर अप्लिकेशन डिप्लॉइड आहे तर त्यामध्ये काही चेंजेस करायचे, काही कॉन्फिगरेशन फाईल चेंज करायचे आहे, किंवा त्यामध्ये एखादा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचा आहे. ह्या सगळ्या टर्म्स, आता तुम्हाला माहिती असेल एक पोझिशन असायची सिस्टम ऍडमिनिस्ट्रेशन, सिस्टम इंजिनियर. एकच कन्सिडर करा की एक ऑर्गनायझेशन आहे, त्यामध्ये 100 PC असे बसलेले आहेत. ठीक आहे. त्यांची एम्प्लॉईज 100 एम्प्लॉईज, 100 PCs. आणि एक अपडेट आलाय. ठीक आहे. हॉटस्टार आहे सगळ्यांच्या PC मध्ये आणि हॉटस्टारचा अपडेट आहे, बट ते मॅन्युअली करू शकणार नाही, कारण कंपनी पॉलिसीज असतात. ठीक आहे. मग काय करणार, तर सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर किंवा सिस्टम इंजिनियरचं काम असतं की त्या सगळ्या 100 PCs वर तो अपडेट पुश करणे. ठीक आहे. भरपूरदा जे वर्किंग असेल त्यांना माहिती असेल, किंवा इवन आपला स्वतःचा लॅपटॉप कन्सिडर करा, काही अपडेट आल्यानंतर तो ऑटोमॅटिक रिस्टार्ट होऊन जातो. आपण बोलतो का त्याला हो म्हणून, नाही होत. बट काय करतो विंडोज, तो टाइम सेट, ते सगळं ऑलरेडी कॉन्फिगरेशन आपल्या लॅपटॉप मध्ये करून ठेवतो, है ना. हा, तर सिस्टम इंजिनियरचं काम काय असायचं की 100 PCs आहेत ते, so deploy a software or update the particular software at the same time on 100 of PCs. जर तो मॅन्युअली करायला जाईल तर काय होईल सांगा, त्याला प्रत्येक PC मध्ये मॅन्युअली काम करावं लागेल आणि 100 टाइम्स करावं लागेल, 100 PC साठी करावं लागेल. बट ते न करता तो काय करणार, 100 PC चे IP ऍड्रेसेस काढणार, एका टूल मध्ये कॉन्फिगर करणार, आणि जो सॉफ्टवेअर अपडेट करायचा आहे ते सॉफ्टवेअर पॅकेज त्या टूल मध्ये कॉन्फिगर करणार, आणि त्या 100 IP ऍड्रेसेस वर तो टूलचा अपडेट पुश करून देणार. मग याने काय होईल, जो काही अप्लिकेशन 100 PC मध्ये अपडेट करायचा आहे तो अपडेट होणार एका लोकेशन मधून, एका PC मधून, एका युजर थ्रू, एका सिस्टम इंजिनियर थ्रू. ठीक आहे. आणि त्या टाईपचा टूल म्हणजेच कोणता टूल, Ansible टूल. तर मोस्ट ऑफ द टाइम मार्केटमध्ये पोझिशन्स असतात लिनक्स प्लस Ansible. ठीक आहे. किंवा सिस्टम ऍडमिनिस्ट्रेशन. तर त्या टाइमात तुम्ही हे कन्सिडर करायचं की तुम्हाला असा एक ऑटोमेशन टूल माहिती असायला पाहिजे. सो जर तुम्ही लिनक्स वर जाताय तर तुम्हाला Ansible माहिती असणे खूप आवश्यक असेल.
नॉट अँसिबल ओनली बट मार्केटमध्ये जो पण टूल असेल कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट टूल त्या टाईपचा टूल. ठीक आहे, समजलं. मॉनिटरिंग बद्दल आपण आत्ताच डिस्कस केलंय की काय असणार. आपण ऍप्लिकेशन डिप्लॉय केल्यानंतर मॉनिटर करणे आवश्यक आहे, तर त्यासाठी तुम्हाला क्लाउड वॉच माहिती आहे. ठीक आहे, AWS वर असेल तर क्लाउड वॉच इझिली तुम्ही यूज करू शकता. त्याची लॉग्स मॉनिटर करू शकता, त्यामध्ये रिसोर्सेस, CPU युटिलायझेशन, मेमरी युटिलायझेशन मॉनिटर करू शकता. ठीक आहे, तर हे जे काही ऑटोमेशन होत आहे, ह्या सगळ्या ऑटोमेशनचं इन्फॉर्मेशन असणारा व्यक्ती म्हणजेच कोण, तुमचा डेव्हऑप्स इंजिनियर. समजलं. तर हा असेल तुमचा ऍक्च्युअल रोड मॅप की तुम्ही काय करणार आहात डेव्हऑप्स मध्ये, कोणते कोणते टूल्स बघणार आहात. समजलं. ठीक आहे. हा, सो गिटहब, मेवन, सोनार क्यूब. मेवन आणि सोनार क्यूब डायरेक्टली आपण जेनकिंग्स जेव्हा स्टार्ट करणार तेव्हा बघणार. ठीक आहे. देन डॉकर कुबरनेटिस, क्लाउड ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. देन ग्राफाना प्रोमेथियस, अँसिबल. हा, वन मोर थिंग की तुम्ही AWS वर EC2 इन्स्टन्स क्रिएट केलेत मॅन्युअली. पूर्ण प्रोसेस आठवतं. ठीक आहे, तर जर आता तुम्हाला ते मॅन्युअली 100 इन्स्टन्स क्रिएट करायला सांगितले तर काय करणार तुम्ही. 100 नंबर काउंट देणार. ओके, वेगवेगळ्या रिजन मध्ये वेगवेगळ्या रिजन मध्ये काय करणार. तिथे पण जावं लागेल, पूर्ण प्रोसेस करावी लागेल, 100चं काउंट द्यावं लागेल, है ना. झाली ना रिपीटेड प्रोसेस. पण असं काही जे तुम्हाला ते ऑटोमॅटिकली करून देणार. म्हणजे EC2 इन्स्टन्स क्रिएट करायचं आहे तर AWS वर जायची गरजच नाही. फक्त कोणत्या रिजन मध्ये करायचं आहे आणि किती करायचं आहे एवढं माहिती पाहिजे. EC2 इन्स्टन्स कोणता घ्यायचा आहे, इमेज कोणती घ्यायची आहे, तेवढं माहिती पाहिजे. जर एकदा तुमच्याकडे ती इन्फॉर्मेशन असेल आणि जर तुम्ही एका कॉन्फिगरेशन फाईलमध्ये लिहिताय आणि त्या फाईलला जेव्हा तुम्ही डिप्लॉय करणार, तुम्ही AWS वर न जाता इन्स्टन्स क्रिएट करणार. सो जो तुम्ही मॅन्युअली प्रोसेस केला AWS क्लाउड वर EC2 इन्स्टन्स क्रिएशन, हा ठीक आहे, EC2 तुम्ही 100 केले, VPC क्रिएट करायचं तुम्हाला, सबनेट्स क्रिएट करायचं, राऊट 53, क्लाउड वॉच, आणखी IAM पॉलिसीज, ह्या सगळ्या टर्म्स तर क्रिएट करावं लागेल, मॅन्युअली करावं लागतील ना. मग भरपूर सारा टाइम जाईल तुमचा, जाणार. इवन डिलीट करायच्या टायमाला पण जाईल. कारण जर VPC तुम्ही क्रिएट केला सबनेटच्या आतमध्ये EC2 इन्स्टन्स वगैरे, तर तुम्हाला त्या मागच्या प्रोसेस पासून डिलीट करत यावं लागतं एक 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 एक, है ना. मग असं काहीतरी पाहिजे जो ऍट अ टाइम तुम्हाला ते पूर्ण डिलीट करून देणार. तर त्या टाईपचा टूल पण आहे आपल्याकडे, तो म्हणजेच कोणता, टेराफॉर्म. जो तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर जे AWS वर तुम्ही क्रिएट करताय, EC2 इन्स्टन्स अँड ऑल अदर थिंग्स, त्या सगळ्या ऑटोमेट करतो. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त काय पाहिजे ते एका फाईलमध्ये लिहायचं आहे, त्या फाईलला एक्झिक्यूट करायचं आहे, आणि देन तुमचं पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट होऊन जाईल. ठीक आहे. मग सर तुम्ही मॅन्युअली कशाला सांगितलं मला, डायरेक्ट टेराफॉर्म सांगायचं होतं ना, बरोबर. बट मॅन्युअल प्रोसेस जर नाही माहिती तर तुम्ही टेराफॉर्म यूज करू शकणार नाही, म्हणून तुम्ही AWS मॅन्युअली शिकलात. ठीक आहे. तो टूल म्हणजेच कोणता टूल, इन्फ्रास्ट्रक्चर ऍज अ कोड, टेराफॉर्म. कळलं. तर एवढं सगळं प्रोसेस आहे डेव्हऑप्स इंजिनियर साठी, एवढे टूल्स आहेत, प्रत्येकाचं इम्पॉर्टंट आहे, प्रत्येकाचं इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे. सो are you guys ready to work and to learn all these tools to become a full-fledged DevOps engineer? Are you Yes, sir. guys ready? Online? Yes, yes. Yes, sir. Yes, sir. Only Sachin is ready. What about others? Yes, sir.
येस प्राची, निधीश, हर्षल, आय होप की तुम्हाला एक ऍक्च्युअली तुम्ही काय करणार आहात, डेव्हऑप्स मध्ये कोणते टूल्स यूज करणार आहात आणि कसं काम होईल त्याची एक आयडिया आली असेल. रोडमॅप समजला असेल काय असतं ऍक्च्युअली डेव्हऑप्स मध्ये. ठीक आहे, गुड. सो मेन मोटिव्ह तोच आहे की तुम्हाला तुमची मेंटॅलिटी बनवणे, की तुम्ही काय करणार आहात. आणि येस, तुम्ही जे पण करणार ते त्याला इम्पॉर्टन्स द्यायचं. इम्पॉर्टन्स असं की त्याचा कुठलाही छोटा मोठा टूल असाला, गिटअप कुठला पण प्रोसेस आपण जो बघतोय त्याला इम्पॉर्टन्स द्यायचं. का? कारण जेव्हा तुम्ही ते मध्ये मास्टर होणार तेव्हा तुम्हाला, आणि जेव्हा तुम्हाला मार्केट मध्ये तुम्ही जॉब सर्च करणार तेव्हा तुम्हाला कळेल, आणि जेव्हा इंटरव्ह्यू देणार तेव्हा तुम्हाला कळेल की ऍक्च्युली जे आपण शिकलो ते खूप इम्पॉर्टंट होतं. आणि जर त्या टायमाला मी स्टडी केला असता तर खूप बरं झालं असतं. ठीक आहे, हा. ओके. सो सध्या मी इथे स्टॉप करतोय, आणि हा या टाईपचा जो आपला रोडमॅप आहे त्यावर थोडं एक काय म्हणतात, ओव्हरव्ह्यू घ्या त्याचा. तुम्ही स्वतःहून सर्च करा. मार्केटमध्ये मी जेवढे टूल्स सांगणार तेवढेच असणार असं नाही आहे. प्रत्येक कंपनी वेगवेगळे टूल्स यूज करते. बट जे बेसिक टूल्स आहेत, जे आपल्याला यायला पाहिजे, जे नॉलेज आपल्याला यायला पाहिजे, ते आपण ग्राप्स करणार इथनं. ठीक आहे, हा. नाहीतर सर आपण इथे गिटअप म्हणतोय बट कुठेतरी गिट लॅब यूज केल्या जाते, बिट बकेट यूज केल्या जाते. टूल वेगळा राहणार, कन्सेप्ट सेम राहणार. सर आपण इथे सोनार क्यूब बघतोय, बट कुठे मार्केटमध्ये तर सेलेनियम ऐकलंय सर मी. सेलेनियम ऑटोमेशन टेस्टिंग काय असणार? टूल डिफरंट असणार बट प्रोसेस सेम असणार. ठीक आहे सर. हे जिरा सर्व्हिस नाव काय आहे हे तर तुम्ही बोललेच नाही. सो जिरा सर्व्हिस नाव टिकीटिंग टूल. टिकीटिंग टूल आहेत. ठीक आहे. आता काय कन्सिडर करा, लेट्स कन्सिडर तुमच्या ऑर्गनायझेशन, म्हणजेच इथे आता 4-5 जण आहेत. तुम्हाला काही इश्यू असेल तर तुम्ही कोणाकडे जाणार? सरांकडे जाणार. ठीक आहे. अदरवाईज काय असतं, जेव्हा तुम्हाला इश्यू असतो तेव्हा तुम्ही नाही का एक लेटर लिहिता की सर आमचे हे इश्यूज आहेत, तुम्ही बघा. मग सर चेक करणार, इश्यू व्हॅलिड आहे का, ओके. इश्यू इनव्हॅलिड आहे, रिजेक्टेड. ते हे प्रोसेस करायचं काम ह्या दोन टूल्सचं असतं, जिरा आणि सर्व्हिस नाव. ठीक आहे. म्हणजेच तुम्ही काय करणार, एक तिकीट रेस करणार. तिकीट म्हणजेच काय, तर एक लेटर लिहिल्यासारखं की वी हॅव दिस इश्यू, व्हॅलिडेट इट अँड हेल्प अस टू रिझॉल्व इट. अशी रिक्वेस्ट टाकतो आपण, त्याला तिकीट म्हटलं जाते. ठीक आहे. तुमच्या लॅपटॉप बद्दल असं, किंवा तुम्ही काही इश्यू फेस करताय, तुम्ही तुमच्या लॅपटॉप मध्ये एखादा प्रिंटर कनेक्ट करू शकत नाहीये, किंवा तुमचा मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट ओपन होत नाहीये, एखादी अप्लिकेशन चालत नाहीये, कुठला पण इश्यू असू दे, त्या रिलेटेड तुम्ही काय करणार, एक लेटर लिहिणार. कुठला पण लेटर नाही, डेव्हऑप्स वाला लेटर. ठीक आहे, हा. तर तो लेटर लिहिल्यानंतर तो लेटर कुठे जातो, तर आयटी टीम कडे जातो. आयटी टीम चेक करतं, तुम्हाला कॉल करणार की इश्यू आहे का. ठीक आहे. हा एक बेसिक सांगतोय मी एकदम. ठीक आहे. बट ऍक्च्युली हा, मग आयटी टीम काय करेल, तुम्हाला तुमच्याकडून तो इश्यू चेक करणार, व्हॅलिडेट करणार, आणि जर खरंच असेल तर त्याला सॉल्व्ह करायची कोशिश करणार. ठीक आहे. आणि जेव्हा तुमचा इश्यू रिझॉल्व्ह झाला, देन जे तुम्ही रिक्वेस्ट रेज केली आहे इश्यू बद्दल, ते रिक्वेस्ट क्लोज करणार. म्हणजेच इश्यू रिझॉल्व्ह सक्सेसफुली, नाव वी आर क्लोजिंग दिस युजर रिक्वेस्ट. ओके. त्याला तिकीट म्हटलं जाते. ठीक आहे. तर ते मॅनेजमेंट, किंवा लेट्स कन्सिडर करा तुम्हाला काही टास्क असाइन करायचे आहेत. आता एक प्रोजेक्ट आहे प्लुटो नावाचा. प्लुटोला उडवायचंय की प्लुटो मध्ये काय कॉन्फिगरेशन करायचे आहे, हे टास्क आहेत ऍक्च्युली तुमचे, है ना. ते टास्क पण तुम्ही ऍक्च्युली लिहून ठेवणार.
कुणाला तरी आता प्लुटोला उडवायचं काम आपण नासाला दिलंय. ठीक आहे. प्लुटो सारखा नवीन ग्रह शोधायचं काम पण आपण कुणाला देतोय? प्रतीक्षेला देतोय. ठीक आहे. प्लुटो सारखा नवीन ग्रह. तर हे टास्क आपण तिथे मेन्शन करणार. म्हणजे याला काय म्हणतात, तर याला प्रोजेक्ट मॅनेजमेंट म्हणतात, की येस वी हॅव सम मेजर वर्क, आणि त्याला छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये आपण डिवाइड करणार, आणि ते एक एक पर्टिक्युलर व्यक्तीला असाइन करणार. ठीक आहे. तर तेच म्हणजेच जिरा प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल्स. कळलं? हा. तर जे काही इथे आपण प्रोजेक्ट यूज करतोय ते त्याची इन्फॉर्मेशन ते जिरा किंवा सर्व्हिस नाव मध्ये होते. आणि इवन इफ काही इश्यू आला, जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला इश्यू येतोय, तुम्ही काय करणार, एक तिकीट रेस करणार. तर ते तिकीट सुद्धा आपल्याला इथे असते. अप्लिकेशन मध्ये जे काही काम होत आहे, जे काही इश्यूज असेल त्या रिलेटेड, त्याला इन्सिडेंट्स म्हणतात किंवा तिकीट म्हणा तुम्ही इझी लँग्वेज मध्ये, ते इथे असणार. आणि ते देन ते एक तर डेव्हलपर कडे जाणार किंवा मग डेव्हऑप्स इंजिनियर कडे जाणार, आणि देन तो त्यावर सर्च करणार, इश्यू रिझॉल्व्ह करायची कोशिश करणार, इश्यू रिझॉल्व्ह झाला की त्याला क्लोज करणार. आणि मॅनेजर मग काय करणार, त्याला अप्रिशिएट करणार, क्या बात है यार, तूने इश्यू रिझॉल्व्ह कर दिया, असं. ठीक आहे. समजलं? हा. तर या पद्धतीने तुमचा पूर्ण डेव्हऑप्सचा रोड मॅप असेल. काय इश्यू, काही प्रॉब्लेम? ठीक आहे. सो सध्या मी ते रेकॉर्डिंग स्टॉप करतोय.